Hello students, welcome to this online lecture of 12th Geography. Dear student, in last video lecture, we studied part 2, secondary economic activities. In that we studied factors affecting on industrial areas or industries. We studied physical factors, political factors, other factors. Let's see next one. Next important is that and remaining part of the chapters industrial regions. uh, Industries are unevenly distributed because the factors affecting industrial locations are not the same everywhere. Industries tend to concentrate in a few pockets because of earlier mentioned favorable factors. The pockets having high concentrations of industries are known as the industrial regions. Just study the map and do the activities. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण उद्योगधंद्यांवर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास केला, जसं की भौतिक प्राकृतिक घटक, राजकीय घटक, इतर घटक. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राहिलेला भाग कंप्लीट करूया. तर पहिला आहे औद्योगिक क्षेत्र. औद्योगिक क्षेत्राचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, उद्योगांचे वितरण हे असमान असतं. याचं कारण असं की उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते सर्वत्र समान नसतात. आधी दिलेल्या अनुकूल घटकांमुळे उद्योगधंदे विशिष्ट ठिकाणी केंद्रित होत असतात. उद्योगांचे केंद्रीकरण झालेली क्षेत्रे औद्योगिक प्रदेश म्हणून ओळखली जातात. पुढे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तुम्हाला नकाशाचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरं नोटबुकमध्ये लिहायची आहेत. नेक्स्ट वन, major industrial regions of the world. Industrial regions are those areas where concentration of industries has occurred due to favorable geo-economic condition. These are the areas within which manufacturing industries is carried out on a relatively large scale, employing large proportion of a working population. Let's see some characteristics or features of industrial regions. First one, agglomeration of industries. Second one, dense population growth, large labor force. Third one, employment to large working populations. Fourth one, large banking and credit facilities. Fifth one, a large network of transportation, excellent communication facilities. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे त्यांचा थोडक्यात अभ्यास बघूया. औद्योगिक क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की जिथे अनुकूल भौगोलिक आर्थिक परिस्थितीमुळे उद्योगांचे केंद्रीकरण झालेले असते. अशी क्षेत्रे आहेत, यात सापेक्षरित्या निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आढळून येतात, जे कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना रोजगार पुरवत असतात. औद्योगिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. पहिलं आहे विविध उद्योगांचे एकत्रीकरण. दुसरं आहे दाट लोकवस्ती किंवा मोठ्या प्रमाणावरती कामगार पुरवठा. तिसरं आहे कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी. चौथा आहे मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि कर्ज सुविधा. पुढचं आहे वाहतुकीच व दळणवळणाचे असे मोठे जाळे. आणि त्या पुढचं आहे संदेशवहनाच्या मोठ्या सुविधा. नेक्स्ट वन, just observe the map. Different types of there are 7 continents in the world, you already studied. According to that, different types of the industrial zones is given there. In this chart the detailed information is given, you must read carefully. In both maps, both charts you have to study it. Next one is that classification of industries. According to classification,
Manufacturing industries are broadly classified on the basis of size, source of raw materials, nature of productions, and ownership. Then विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उद्योगांचं वर्गीकरण बघूया. त्याच्या अगोदर पुस्तकामध्ये तुम्हाला एक दोन चार्ट दिलेले आहेत. हा एक चार्ट आहे, हा एक दुसरा चार्ट आहे आणि जगाचा नकाशा दिलेला आहे. जगाच्या नकाशामध्ये जवळपास एकूण 7 खंड आहेत. प्रत्येक खंडामध्ये उद्योगांचे वेगवेगळे असे काही झोन्स दिलेले आहेत, विभाग दिलेले आहेत. तिथे कोणत्या प्रकारची खनिजं आहेत, कोणत्या प्रकारचे उद्योगधंदे आहेत, त्यांची सगळी माहिती या चार्टमध्ये दिलेली आहे. याचा सविस्तर अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता आपण उद्योगांचं वर्गीकरण बघूया. उद्योगांचे मुख्यतः आकार, कच्च्या मालाचे स्रोत, उत्पादनाचे स्रोत आणि मालकी याच्या आधारे वर्गीकरण केलं जातं. लेट्स सी, फर्स्ट वन इज दॅट classification based on the source of raw materials. In that first one is that the agro-based industries. According to agro-based industries, agricultural produce is processed in this sector. For example, sugar mills, cotton textile mills, food processing units. पहिला आहे कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. कच्च्या मालाच्या स्रोतानुसार जे उद्योगांचे वर्गीकरण केलेलं आहे त्यामधील पहिला उद्योग आहे कृषी आधारित उद्योग. कृषी आधारित उद्योगांमध्ये या प्रकारच्या उद्योगांमध्ये कृषी उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ साखर कारखाने, कापड गिरण्या, अन्न प्रक्रिया उद्योग हे सगळे कृषी आधारित उद्योग आहेत. सेकंड वन, marine based industries. In this refer to all units involved in the processing and canning of fish products and other marine products. For example, fish oil, ornamental objects, seashell. कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेल्या वर्गीकरणामध्ये दुसरा महत्त्वाचा उद्योग आहे तो म्हणजे सागरी उत्पादनावर आधारित उद्योग. यामध्ये मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून डबा बंद करणे, याशिवाय मोती, शंख शिंपले, मत्स्य तेल, शोभिवंत वस्तू या बाबींचा समावेश होतो. थर्ड वन, फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज. इन फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज, products from the forest are processed in this sector. Mainly wood is made into paper or provides timber or various uses. The manufacturing of resins, gums, colors, dyes, fragrant oils and turpentine is forest based. पुढचा आहे वनांवर आधारित उद्योग. यामध्ये तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की वनापासून अनेक फायदे मिळतात. वनांपासून जसं की लाकूड मिळतं, औषधी वनस्पती मिळतात. यावर आधारित देखील वेगवेगळे उद्योग असतात. जसं की कागद निर्मिती, जहाज बांधणी, इमारतींसाठी तसेच विविध उपयोगासाठी वापरले जाणारे लाकूड, राळ, डिंक, रंग, वंगण, तेल, सुगंधी द्रव्य, औषधी वनस्पती हे उद्योग यावर आधारित असतात. नेक्स्ट वन, मिनरल बेस्ड इंडस्ट्रीज. According to the minerals, in mineral based industries, they involve industries where manufacturing is based on mineral wealth obtained through mining. Examples are petrochemicals, iron, steel, aluminium units. These industries mainly occupied by the mineral based industries. This is also included in रॉ मटेरियल बेस्ड इंडस्ट्रीज. पुढचं आहे ते म्हणजे खनिजांवर आधारित उद्योग. खाणकामातून मिळवलेल्या खनिज संपत्तीवर आधारित उद्योगांचा समावेश या उद्योगात केला जातो. जसं की पेट्रोकेमिकल्स, लोहपोलाद आणि ॲल्युमिनियमचे घटक ही याची प्रमुख उदाहरणे आहेत. नेक्स्ट वन, पॅस्टरल बेस्ड इंडस्ट्रीज. इन दिस इंडस्ट्रीज it's depend upon animals for their raw materials. Hide, bone, horn, shoes, dairies, these are some of the pastoral based industries.
For example, leather bags, chappals, shoes, sandals are made from leather, while cheese, curd, sweets are made from the milk. Silk clothes, woolen clothes, jackets, etc. produced in these industries. पुढचा आहे महत्त्वाचा तो म्हणजे प्राणीजन्य उद्योग. प्राणीजन्य उद्योगांमध्ये मांस प्रक्रिया आणि दुग्धोत्पादन प्रक्रिया या अंतर्भूत आहेत. हे उद्योग पशुपालनातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित असतात. प्राण्यांचे केस, कमावलेली कातडी, हाडे, शिंग, दूध, मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगात वापरला जातो. उदाहरणार्थ बॅगा, चप्पल, बूट इत्यादी. दुग्ध उत्पादने जसे चीज, दही, मिष्टान्न हे पदार्थ यापासून बनत असतात. रेशीम कापड, लोकरीचे कापड, जॅकेट इत्यादी वस्तू देखील या उद्योगामध्ये तयार होतात. नेक्स्ट वन इज दॅट ऑन द बेसिस ऑफ द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. In India, classification of industries on the basis of amount of capital investment is as follow. In that, first one is that the large scale industries. Large scale industries require huge amount of capital, equipment and other infrastructures. In India, the industries requiring an investment of more than 10 crores are large scale. Iron and steel, power and cotton textiles. These are the large scale industries. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले औद्योगिक वर्गीकरण. भारतामध्ये भांडवलाच्या गुंतवणुकीनुसार उद्योगांचे खालील प्रकारे वर्गीकरण केले जातं. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे मोठे उद्योग. मोठी भांडवल गुंतवणूक यामध्ये केली जाते. अवजड यंत्रसामग्रीचा वापर व इतर सोयीसुविधा या उद्योगांसाठी लागतात. भारतात रुपये 10 कोटींपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उद्योगात केली जाते ते उद्योग या वर्गामध्ये येत असतात. जसं की लोहपोलाद उद्योग, ऊर्जा उद्योग, वस्त्र उद्योग ह्या मोठ्या उद्योगांचा यात समावेश होतो. नेक्स्ट वन इज दॅट micro or small medium industries. In these industries, in India, the definition of MSME industries as follow: micro, small and medium. Look at the chart which is shown: micro industries, small industries and medium based industries. पुढचं आहे ते म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. MSME means स्मॉल, मीडियम अँड मिडल अशा पद्धतीचे उद्योग याच्यामध्ये येतात. समोरचा जो काही तक्ता दिलेला आहे यामध्ये सविस्तर माहिती त्यात दिलेली आहे. नेक्स्ट वन, कॉटेज इंडस्ट्रीज, कॉटेज और हाउसहोल्ड इंडस्ट्रीज. इट इज द मोस्ट बेसिक टाइप ऑफ द manufacturing characterized by manual production using locally available raw materials at a very small scale or at home. The goods are generally produced for consumptions and for sale in the local markets. Little capital and transport cost involves pattern weavers, blacksmith, carpenters, craft persons are some of the major groups engaged in a cottage industries. These industries require good skills. Their importance has increased in the present times. Some of these products have great demand abroad, hence they are export. For example, Paithani sarees and Indian quilts. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे कुटीर उद्योग किंवा गृहोद्योग. या उद्योगामध्ये मानवी श्रमाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. स्थानिक कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा हा एक उद्योग आहे. हा उद्योग घरगुती स्वरूपाचा आहे. सामान्यतः नेहमीच्या वापरासाठी स्थानिक बाजारातील विक्री वस्तू उत्पादित केल्या जातात. या उद्योगात
भांडवल आणि वाहतूक खर्च कमी असतो. कुंभार, विणकर, सुतार, लोहार आणि हस्तकला उद्योग यातील कारागीर हे कुटीर उद्योगात गुंतलेले असतात. हे उद्योग कौशल्याधिष्ठित असल्याने वर्तमान स्थितीत या उद्योगाचे महत्त्व खूप वाढले आहेत. यातील काही उत्पादनांना परदेशात मोठी मागणी आहे, जसं की रजाई उद्योग, पैठणी उद्योग इत्यादी. नेक्स्ट वन इज दॅट ऑन द बेसिस classification based on nature of output. In that the nature of the product determines the type of industries. First one, basic industries or the heavy industries. In that basic or the heavy industries, these industries are produce material which is the term used for other industries. The iron and steel industries, for example, market steel for further use in the automobiles, heavy machinery and other industries. Next one, पुढचं आहे उत्पादनांवर आधारित वर्गीकरण, ज्यामध्ये पहिलं आहे मूलभूत किंवा अवजड उद्योग. या उद्योगांमध्ये वापरले जाणारे साहित्य मूलभूत उद्योगांमध्ये तयार केले जाते. उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योगामधील पोलादाचा उपयोग वाहन निर्मिती उद्योगांमध्ये, अवजड यंत्र सामग्री व इतर उद्योगांमध्ये होतो. सेकंड, कंझ्युमर गुड्स और द लाइट इंडस्ट्रीज. These industries manufacture goods that are ready for direct consumption. Watchmaking, electronic goods, textile mills and the pharmaceutical plants are examples of these industries. पुढचं आहे ते म्हणजे सहाय्यभूत ग्राहक उपयोगी व हलके उद्योग. या उद्योगांमधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो. दैनंदिन वापरातील घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वस्त्रोद्योग, औषधी उत्पादन इत्यादी त्यांची उदाहरणं आहेत. नेक्स्ट वन, ancillary industries. These industries which manufacture parts and components to be used by other industries for manufacturing heavy articles like trucks, buses, railways, engine, tractors. The final product of these industries is the raw material for other industries, for example nails, tires, iron, seals and iron steels. Next one, पुढचा आहे ते म्हणजे सहाय्यभूत उद्योग. हे इतर उद्योगात वापरले येणारी यंत्रे, सुटे भाग तयार करणे उद्योग या प्रकारात मोडतात. नेक्स्ट वन, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ओनरशिप. अकॉर्डिंग टू दिस the classification is based on who owns the means of productions, such as the public sector. In public sector, industries are owned by the state. The government makes all investment and marketing of the goods produced is through government agencies. For example, BHEL, Bharat Heavy Electricals Limited. पुढचं आहे ते म्हणजे मालकी आधारित वर्गीकरण. त्याच्यामध्ये ते आहे सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र किंवा राज्य सरकारची असते. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सर्व प्रकारची गुंतवणूक व उत्पादित मालाचे विपणन केले जाते. उदाहरणार्थ भेल म्हणजेच काय, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. नेक्स्ट वन, प्रायव्हेट सेक्टर. Private sector enterprises is owned by the private individual or the partnership of private individuals. Profits derived from the scale of output belong to the individual who owns the manufacturing unit and who makes all the capital investment in it. The Tata Iron and Steel Company, TISCO, is the example of private sectors. पुढचे आहे खाजगी क्षेत्र. खाजगी क्षेत्रामधील उद्योगांची मालकी ही वैयक्तिकरित्या खाजगी भागीदारीतील किंवा स्वतंत्र स्वरूपात असते. याचं उत्तम उदाहरण जर बघितलं ते म्हणजे टाटा लोहपोलाद उद्योग, जो काही टिस्को नावाने ओळखला जातो. नेक्स्ट वन, जॉईंट सेक्टर. In joint sector, this involves an industries owned and managed jointly by the government and the individual, or the individuals, or between two and more governments. The amount of investments and share of the profits depends on the level of involvement of both sides. For example, MNGL means Maharashtra Natural Gas Limited. पुढचं येते म्हणजे संयुक्त क्षेत्र. संयुक्त क्षेत्रामध्ये
दोन सरकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी किंवा खाजगी संस्था यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा यात समावेश होतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड MNGC, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, हा जो उद्योग आहे तो संयुक्त क्षेत्रामध्ये येतो. नेक्स्ट वन, कोऑपरेटिव्ह सेक्टर. A group of individuals pool resource to set up and manage an industrial venture on a cooperative basis. All profits and losses are shared among the members and the cooperative unit. Many textile, sugar and milk units function as a cooperative example. For example, Amul. पुढचा आहे सहकारी क्षेत्र. सहकारी क्षेत्रामध्ये अनेक गटांनी मिळून उभारलेल्या रकमेद्वारे सहकारी तत्वावर चालणारा हा एक उद्योग असतो. सहकारी संस्थेच्या सर्व सदस्यांच्या उद्योगात झालेला नफा किंवा तोटा हा विभागला जातो. दुग्धोत्पादन, साखर उद्योग, वस्त्रोद्योग इत्यादी सहकारी क्षेत्रात मोडतात. उदाहरणार्थ अमूल दूध. अँड लास्ट वन इज दॅट MSCs. MSCs, it is stand for multinational corporations. When operations of the privately owned industries or the public owned industries, it extends more than one country. Such industries are called the multinational corporations. They have headquarters in the main country where there are registers. For example, Hindustan Lever in private sector has its headquarters in London. Oil and Natural Gas Corporation, ONGC, in public sector has headquarters in Dehradun. Factors like cheap labor, technical skills, lower cost of productions, availability of the market in other countries lead to establishment of such industries. पुढचा आणि शेवटचा आहे ते म्हणजे बहुराष्ट्रीय उद्योग. बहुराष्ट्रीय उद्योग म्हणजेच काय? खाजगी किंवा सार्वजनिक उद्योगांचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरते मर्यादित न राहता अनेक देशांमध्ये विस्तारते तेव्हा अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग असं म्हणतात. या उद्योगांची नोंदणी ज्या देशात झालेली असते तेथे त्याचे मुख्यालय असते. उदाहरणार्थ खाजगी क्षेत्रातील हिंदुस्तान लिव्हर निगम यांचे मुख्यालय हे युनायटेड किंगडममध्ये लंडन येथे आहे, युरोपमध्ये. आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन यांचे मुख्यालय डेहराडून येथे आहे, ज्याला आपण ONGC म्हणतो. स्वस्त मजूर पुरवठा, तांत्रिक कुशलता, उत्पादन खर्चातील वजावट, बाजारपेठेची उपलब्धता ही या उद्योग स्थापनेमागची काही कारणं आहे. So dear students, in this way, in fifth chapter, we completed secondary economical activities. We studied the factors affecting on industries, then classification of the secondary activities. Thank you.